वडिलांनी परस्पर विकलेली जमीन तत्काळ खरेदी विक्री रद्द करण्याचे मुलाचे व सुनाची मागणी. जालना जिल्ह्यातील राजूर येथील प्रकार. घरगुती वाद हा प्रत्येक घराघरात पाहायला मिळतो. या वादाला कितीकांना सामोरे जावे लागत असते तर कितीकांवर वाईट वेळ येते. अशीच एक घटना जालना जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र राजूर येथे घडली असून या घटनेविषयी सविस्तर माहिती अशी की राजूर येथील रहिवासी असलेले गोरखनाथ मगरे या तरुणाने प्रसारमाध्यमांना आपली कैफियत मांडली आहे व म्हटले की त्यांचे वडील बाबूराव मगरे यांनी राजूर गावामध्ये त्यांची वडिलोपार्जित असलेली जमीन त्यांना विश्वासात न घेता इतर व्यक्तीला 3 कोटी रुपयामध्ये विकली आहे. या संदर्भात विशेष बाब म्हणजे या मुलाचा वडिलांचा दिवाणी कोर्टात वाद सध्या सुरू आहे. मात्र दिवाणी कोर्टामध्ये दावा प्रलंबित असताना कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करत ही जमीन खरेदी विक्री झाली आहे. त्यामुळे ही खरेदी विक्री तत्काळ थांबवावी व आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी या प्रसंगी गोरखनाथ मगरे व त्यांची पत्नी सीमा गोरखनाथ मगरे यांनी केली आहे. माझं नाव सीमा गोरखनाथ मगरे, राहणार राजूर, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. आमच्या शेतीविषयी वाद चालू असताना आम्ही दिवाणी न्यायालयात केस चालू केली होती बाबूराव गणपत मगरे म्हणजे सासऱ्याविषयी. तरी केस चालू असताना त्यांनी परस्पर सासऱ्यांनी रजिस्ट्री करून दिली. कमी कमी 3 कोटीची रजिस्ट्री असताना शेतीची किंमत. तरी आम्ही हक्क मागायला गेलो जा विचारायला, तरी आमच्या सासऱ्यांनी म्हणलं की आम्ही काय करायचं करून घे, आम्ही आता न्यायालयाला बी भेट नाही, कोर्टाला भेट नाही अशी म्हणून त्यांनी आम्हाला धमकी दिली. आमची मागणी एवढीच आहे, आमच्या हक्काचं जे एवढे तेवढे आम्हाला शेती त्यांनी देऊन टाकावं. आम्ही या संदर्भात तक्रारी कुठेही केलेली नाही. आमची दावा चालू असताना ती होऊ शकत नाही म्हणे पोलीस चौकीमध्ये. त्यामुळे आम्ही आज न्यूजपेपरला बातमी टाकत आहे. माझं नाव गोरखनाथ बाबूराव मगरे. माझ्या वडिलांसंग माझी तक्रार चालू होती. माझ्या वडिलांना बोललो होतो मी तर मग खरेदी विक्री करू नका, माझी जमीन तशीच राहू द्या, मला काही द्यायची नाही, माझा भाऊ हिस्सा द्यायचा नाही मला. तर ते ना माझ्या घरी खरेदी विक्री करून दिली. मग मी आता पोट कसं भरू?